नमस्कार, पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपली सबस्क्रायबर शुभांगी निजम हिने आपल्याला भेंड्याचा रस्सा दाखवायला सांगितले. चला तर काय लागते साहित्य बघूया. भेंड्या रस्स्यासाठी भेंडे घेतलेत आपण. मी थोडा भेंडा मोठा कापून घेतलाय. त्यासाठी आपल्याला नारळ, आलं, लसूण आणि टॅमॅटो हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. एक कांदा मोठा कापून घेतलाय बारीक आणि एक मिरची, कोकम आगळ, 2 चमचे मसाला, 1 चमचा हळद आणि दही आणि ऑप्शनमध्ये बटाटा तुम्हाला लागला असेल तर टाकू शकता, नाही तर नाही. तुम्हाला मी भेंडा फ्राय पण दाखवणार आहे. त्यासाठी भेंडा घेतलाय आणि उभा कापून घेतलेला आहे तो, कारण चिकट होऊ नये म्हणून फ्राय करताना. 1 चमचा मिरची पूड घेतलाय आणि उभा कांदा कापून घेतले 3. लसूण, आलं आणि नारळ आणि टॅमॅटो याचं मिक्सरला वाटण करते मी आता. हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे बारीक असं. तेल घेतलं आहे, राई टाकते. त्याच्यामध्ये जिऱ्याचा वापर आपण जास्त करणार आहोत. 2 चमचे जिरं घेणार, हिंग घेणार अर्धा चमचा, 1 मिरची, कांदा, कांदा शिजवून घेणार थोडा. त्यामध्ये वाटण टाकणार केलेलं आपण. मीठ टाकते. कांदा टॅमॅटो तेल सुटेपर्यंत मी तुम्हाला भेंडा फ्राय दाखवते. आपण याच्याने जिरा घेणार आहोत, 2 चमचे. कांदा टाकणार आहोत, मी याच्यासाठी लोखंडी कढईचा यूज करणार आहे, कारण ह्याच्यात आपण झाकण ठेवणार नाहीये. आपण याच्यात चमचा सतत फिरवून फ्राय करणार आहोत भेंडे. कांदा आणि टॅमॅटोला तेल सुटले. मी याच्यामध्ये मसाले टाकते. 2 चमचे मसाला, 1 चमचा हळद, आपण धने पूड यूज करणार आहोत, 1 चमचा धना पूड. ते मी परतवणार आहे आता. ह्यामध्ये भेंडा टाकणार आता मी. बटाटा हे छानसं असं आपण आता परतवून घेणार आहोत. कांदा आपला परतवून झालाय. खूप आपण शिजवणार नाहीये. मी आता त्याच्यामध्ये हळद टाकते अर्धा चमचा, मिरची पूड घेतली आहे 1 चमचा, ती टाकणार. अर्धा चमचा मीठ. भेंडे टाकणार याच्यामध्ये. हे छानसं असं मिक्स झालेलं आहे. मी आता ह्याच्यावर झाकण ठेवणार नाहीये, मीडियम गॅस ठेवून असंच ठेवणार आहे. तर ह्या भाजीला पण सुंदर अशी वाफ आली आहे. मी आपलं वाटणाचं पाणी टाकते ह्याच्यामध्ये. हे पाणी टाकून झाल्यावर आपण मिक्स करणार आहे ना. एका साईडला आपला भेंडा फ्राय होतोय आणि एका साईडला आपली भाजी तयार होते. बटाटा शिजेपर्यंत मी झाकण ठेवणार आहे. आपला बटाटा आता झालेला आहे. मी याच्यामध्ये गूळ टाकते. आगळ 1 चमचा घेतलं ते टाकते. दही 3 चमचे टाकते. छानशी अशी टेस्ट येते आणि आंबट गोड अशी भाजी तयार होते. भाजीला छानसा असा वास सुटलेला आहे. मी आता भाजीला एक उकळा देणार आणि गॅस बंद करणार आहे. आपले भेंडे फ्राय झालेत. मी गॅसचं बटन बंद केलं आहे. आपला एक उकळा
झालेलं आहे. मी आता गॅसचं बटन बंद करते. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपला भेंड्याचा रस्सा आणि भेंडा फ्राय ही डिश आपली रेडी आहे.